आणखी एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। बाबा आढाव यांचं पुण्यामध्ये ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी शरद पवार गेले होते। शरद पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तर उद्धव ठाकरे दुपारी 1 वाजता आढाव यांना भेटणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर बाबा आढाव हे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आहे। त्यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। त्यांच्या या आत्मक्लेश आंदोलनाचा आज 3रा दिवस आणि बाबा आढाव हे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांचं वय 95 वर्षांच्याही पुढे आहे असे हे सामाजिक कार्यकर्ते आता आंदोलनाला बसलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जे विरोधकांमधले मोठे नेते आहेत ते त्यांची भेट घेताना दिसून येतात। काल विश्वजित कदम यांनी भेट घेतलेली होती काँग्रेसचे नेते, तर आज शरद पवारांनी सकाळी त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या वेळेला उद्धव ठाकरे नेमका काय बोलणार तेही बघावं लागेल। तर बाबा आढाव यांनी हे जे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे ईव्हीएम विरोधात, त्याला विरोधकांचा पाठिंबा मिळताना दिसून येतोय। जे काही निकाल लागलेले आहेत आताच्या निवडणुकीमध्ये ते अतिशय धक्कादायक आहे। त्याच्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर दुसरीकडे जे विरोधकांपैकी पक्ष होते त्यांचे मात्र काही जागा 20 पेक्षाही कमी जागा प्रत्येक एकेका पक्षाचे निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 तर काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार निवडून आलेले आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे जे विरोधक आहेत ते बाबा आढाव यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना दिसून येत आहेत, कारण विरोधकांकडून सुद्धा ईव्हीएम वरून शंका व्यक्त केली जात होती आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी केली जात होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? एकूणच आज 3रा दिवस आहे बाबा आढाव यांच्या उपोषणाचा आणि त्यांना पाठिंबा वाढताना दिसतोय। उद्धव ठाकरे सुद्धा त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। खरं तर आपण पाहिलं की काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत शरद पवार यांनी बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट दिली होती आणि या भेटीनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे जे आहेत ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील महात्मा फुले वाडा जो आहे या ठिकाणी ज्या बाबा आढावांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी ते भेट देणार आहेत। खरं तर बाबा आढाव यांचं जे आंदोलन आहे ते ईव्हीएम मशीन जी आहे याच्या विरोधामध्ये सगळं आंदोलन आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार झाला असा त्यांचा आरोप आहे। त्या सगळ्या आरोपानंतर बाबा आढाव जे आहेत ते 3 दिवसापासून पुण्यातील महात्मा फुले वाडा या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि या उपोषणामध्ये आता राजकीय जे पदाधिकारी आहेत पक्षप्रमुख आहेत यांचा मात्र त्या ठिकाणी आता पाठिंबा वाढताना दिसत आहेत। निश्चितच चंद्रशेखर, त्यामुळे आता चित्र नेमकं दुपारच्या सुमारास कसं असेल आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी येतात का तेही बघावं लागेल। त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।